आज महिलांना पैसे वाटप करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 19 नोव्हेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. या 7 बँकांना आज पैसे वाटप करावेच लागणार आहे. शेवटचा आदेश जाता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. जर या 7 बँकेत तुमचे खाते असेल तर आज 100% तुम्हाला पैसे मिळतील. त्यामध्ये काही निवडक बँका आहेत ज्यांच्या खात्यामध्ये आज 19 नोव्हेंबरलाच पैसे जमा होणार आहेत. सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लाईव्ह आलेले आहेत आणि त्यांनी सर्वात मोठी अपडेट दिलेली आहे. तर या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाईव्ह येऊन काही घोषणा केलेली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणालेले आहेत ते आपण पाहूया. तर या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींना 5 हप्ते मिळालेत, पुढेही मिळत राहणार असं त्यांनी मोठं विधान केलेलं आहे. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत आमच्या सरकारने म्हणजेच महायुती सरकारने 5 हप्ते सक्सेसफुली जमा केलेले आहेत. आता त्यांना 6वा हप्ता असेल, 7वा हप्ता असेल, पुढचा 8वा हप्ता असेल, 9वा हप्ता असेल, सर्व 10वा हप्ता असेल, या सर्व जे काही पुढचे हप्ते आहेत त्या सर्व हप्त्यांचे आम्ही नियोजन केलेले आहे. भाजप महायुती सरकार येणार, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असे मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की आम्ही हे पैसे महिलांना कंटिन्यू वाटत राहणार आहे आणि ही योजना आम्ही परमनंट 5 वर्ष चालू ठेवणार आहे. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही महिलांना दर वर्षाला आता 25,200 रुपये देणार आहोत अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली आहे. तसेच त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही तुम्हाला आता 1500 रुपये नाही तर थेट महिलांना, लाडक्या बहिणींना आता आम्ही थेट 2100 रुपये देणार आहोत अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली आहे. आणि ही आजची लेटेस्ट अपडेट आहे, ओरिजिनल अपडेट आहे, ओरिजिनल माहिती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती देतोय. त्यांनी लाईव्ह येऊन ही घोषणा केलेली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अजूनही काही घोषणा केलेल्या आहेत. सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. तसेच काही महिलांच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा होणार आहेत, कारण की उद्या तुम्हाला माहित आहे, उद्या तारीख आहे 20 तारीख, 20 नोव्हेंबरला उद्या निवडणूक आहे. त्यामुळे उद्या सर्व बँकांना वगैरे सुट्टी असणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. कोणतेही आर्थिक व्यवहार वगैरे होणार नाहीत. त्यामुळे आजच या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर त्या कोणत्या महिला आहेत, कोणत्या बहिणी आहेत ज्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा होतील? तर या ठिकाणी बघा, आज तारीख आहे, आज दिनांक 19 नोव्हेंबर 2024. आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरलेल्या महिलांना आता आजच पैसे मिळणार आहेत. तर बघा, थेट या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत. आणि युट्यूब वरती आपण ही अपडेट सर्वात अगोदर देत आहोत. मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलला सर्वांनी नक्की सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी बघा, सरकारने जाहीर केली अपात्र यादी. तर बघा, काही महिला आता लाडकी बहीण योजनेमधून बाद केल्या जाणार आहेत किंवा आता त्यांना इथून पुढे पैसे मिळणे बंद होणार आहे. तर त्याची लिस्ट जाहीर झालेली आहे. तर त्या कोणत्या महिला आहेत? ज्या महिला इतर शासकीय योजनेचा लाभ घेतात, जसं की निराधार योजना असेल, संजय गांधी योजना असेल, या ज्या काही योजना असतील, इतर ज्या काही शासकीय योजना असतील आणि त्यामध्ये 1500 रुपये किंवा 2100 रुपयापेक्षा अतिरिक्त त्यांना त्या योजनेमधून लाभ मिळत असेल दर महिन्याला, तर अशा महिलांना आता इथून पुढे पैसे मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तर या ठिकाणी बघा, तुम्ही स्वतः या ठिकाणी लाईव्ह पाहू शकता. या ठिकाणी लाडकी बहीण संदर्भात एक नवीन ऑप्शन आलेला आहे वेबसाईट पोर्टलवरती. तर तुम्ही आता आलेले पैसे सुद्धा चेक करू शकता. सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला एक ऍक्शन बटन देण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी एक अजून एक ऑप्शन आलेला आहे संजय गांधी योजनेचा. काही महिलांना या ठिकाणी येस दाखवतंय, काही महिलांना नो दाखवतंय. तर या ठिकाणी बघा, जर तुम्हाला या ठिकाणी येस दाखवत असेल तर काय होणार आहे बघा, तुम्हाला लाडक्या बहिणीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला वरती जे राजीव गांधी, संजय गांधी टॅग दिसतो ना, ज्या महिलांच्या समोर असे येस आले आहे त्यांना आता पैसे मिळणार नाहीत, कारण त्यांना बाकी सरकारी योजनेचा लाभ मिळत असल्यामुळे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिलांना नो दाखवत आहे त्यांना काही अडचण येणार नाहीये, त्यांना पैसे हे कंटिन्युअसली मिळणार आहेत. त्यानंतर बघा, हे जे ऍक्शन बटन आहे, या ऍक्शन बटनवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला आजपर्यंत आलेले सर्व पैसे दिसणार आहेत. म्हणजे एक्झॅक्टली तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण मार्फत सरकारने किती पैसे जमा केले. तर या ठिकाणी बघा, काही महिलांना 3000 मिळालेले असतील, काही महिलांना 4500 मिळालेले असतील, तर काही महिलांना थेट 7500 मिळाले असतील, तर काही महिलांना 1 रुपया सुद्धा मिळाला नसेल. तर तुम्ही यापैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमधून किती फायदा झालेला आहे किंवा किती पैसे मिळालेले आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या ठिकाणी बघा, निवडणूक 2024 उद्या मतदान आहे, महानिकाल 23 तारखेला असणार आहे. सर्व अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती देणार आहोत. ए टू झेड, कोणत्या पक्षाने आघाडी घेतली, कोणता उमेदवार आघाडीवर आहे, कोणता उमेदवार पिछाडीवर आहे,
हे सर्व अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती 23 नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे सर्वात अगोदर या ठिकाणी तुम्हाला मिस्टर रँडम मराठी चॅनलला सबस्क्राईब करायचंय, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तसेच काही महिलांसाठी किंवा मतदारांसाठी या ठिकाणी सूचना आहे. तर या ठिकाणी बघा, काही जणांनी एक प्रश्न विचारला होता कमेंटमध्ये की दादा आमच्याकडे मतदान ओळखपत्राव्यतिरिक्त कोणते डॉक्युमेंट असेल तर ते चालणार. तर या ठिकाणी बघा त्याचं उत्तर आता तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी बघा जवळपास 12 डॉक्युमेंट असे आहेत जे तुमच्याकडे ओळखपत्र नसलं तरी चालू शकतात. या ठिकाणी बघा ते कोणते कोणते आहेत. या ठिकाणी बघा सर्वात पहिलं जे डॉक्युमेंट आहे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, या तिन्हीपैकी कोणतेही एक चालेल, ठीक आहे, असेल तरी चालेल. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे निवृत्ती वेतनाचे दस्तावेज असेल तरी चालेल. वाहन चालक परवाना असेल तुमच्याकडे तरी चालेल. त्यानंतर दिव्यांग व्यक्ती असाल तुम्ही तर ओळखपत्र असेल तरी चालेल. त्यानंतर मनरेगा रोजगार ओळखपत्र असेल तरी सुद्धा चालेल, ठीक आहे. तर या ठिकाणी बघा भरपूर गोष्टी आहेत. खूप इम्पॉर्टंट माहिती शेअर करतोय. भरपूर महिलांना उद्या याचा बेनिफिट होणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच महिलांना तसेच पुरुषांना राष्ट्रीय लोकसंख्या नोंद वही स्मार्ट कार्ड असेल तरी चालेल. कामगार आरोग्य विमा स्मार्ट कार्ड असेल तरी चालेल. शासन पब्लिक लिमिटेड कंपन्यांचे ओळखपत्र असेल तरी चालेल. बँक किंवा टपाल विभागाचे छायाचित्र असलेले पासबुक असेल तरी चालेल. संसद, विधानसभा, विधान परिषद सदस्यांसाठी असलेलं ओळखपत्र असेल तरी चालेल. तर बघा या ठिकाणी तुमच्याकडे जर उद्या मतदान ओळखपत्र नसेल मतदान करताना तर हे 12 डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील यापैकी कोणतेही एक असेल तर ते चालणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ही माहिती अतिशय इम्पॉर्टंट होती, ठीक आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले नाही, कोणते ते कारण आहे तर तुम्हाला या ठिकाणी 4 गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत. त्यानंतर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सरकारच्या माध्यमातून जमा होतील. तर बघा तुमचा अर्ज मंजूर आहे की नाही ते तपासून घ्या. अर्ज तुमचा रिजेक्ट झालेला आहे का, पेंडिंगला आहे का, तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती काय आहे ते चेक करा. या ठिकाणी लक्षात घ्या. पैसे येण्यासाठी तुमचा अर्ज मंजूर असणे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बँक खाते आधार लिंक आहे का नाही ते तपासून घ्या. ज्या बँकेत खाते आहे तिथे इन्क्वायरी करा. उदाहरणार्थ SBI असेल, HDFC असेल, कोणत्याही बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल तिथे तुमचं इन्क्वायरी करा. तुमचं खातं लिंक आहे का ते चेक करा, ठीक आहे. जर तुम्हाला ऑलरेडी पैसे मिळालेले असतील तर यावेळेस सुद्धा तुम्हाला पैसे येण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. त्यानंतर बघा आधार कार्ड अपडेट करून घ्यावे. आधार केंद्रामध्ये भेट देऊन आधार कार्ड तुम्ही अपडेट करा. जवळचं जे काही तुमचे आधार केंद्र असेल तिथे जाऊन तुम्ही अपडेट करू शकता. तसेच तुमच्या आधार कार्ड सोबत तुमचा मोबाईल नंबर पण जोडून घ्यावा, जेणेकरून तुम्हाला पैसे येण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. सर्वात महत्वाचा मुद्दा, तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे लाडकी बहीण योजनेचा त्यामध्ये तुमचा जो आधार नंबर तुम्ही दिलेला असतो तो खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की त्या आधार नंबरवरूनच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतात. तुम्हाला जे पैसे येत आहेत हे DBT मार्फत ट्रान्सफर केले जातात. म्हणजे तुमच्या आधार कार्ड सोबत जी बँक लिंक आहे त्या बँकेमध्येच हे पैसे जमा केले जातात. त्यामुळे तुमचा आधार नंबर व्यवस्थित तिथे भरलेला असला पाहिजे. त्यानंतर बघा अर्जामध्ये आधार नंबर जर तुम्ही चुकीचा टाकलेला आहे का ते एकदा चेक करा. जर पैसे येत नसतील तर ते सुद्धा तपासून घ्या. आधार कार्ड नंबर बरोबर असेल किंवा चुकला असेल, जर तुमचा आधार कार्ड नंबर चुकलेला असेल तर तात्काळ अंगणवाडी केंद्र किंवा महिला व बाल कल्याण विभागाला कार्यालयाला भेट देऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकता, ठीक आहे. त्यानंतर बघा 7 बँका कोणत्या आहेत ज्यांना तातडीचे आदेश दिलेले आहेत अगोदर पैसे वाटप करण्यासाठी, त्या संदर्भात या ठिकाणी अपडेट आलेले आहे. तर सर्वात पहिले जे पैसे येणार आहेत ते पोस्ट बँकेच्या खात्यामध्ये येणार आहेत. ज्या महिलांचं अकाउंट पोस्ट बँकेमध्ये आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. आणि या महिलांचे आधार कार्ड बँकेसोबत ऑटोमॅटिकली लिंक होऊन जातं. KYC वगैरे सर्व जेव्हा तुम्ही अकाउंट ओपन करता त्यावेळेसच होऊन जाते. त्यामुळे या महिलांना पैसे येण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. पहिली बँक या ठिकाणी पोस्ट बँक, सेकंड बँक आहे SBI बँक. त्याच्यानंतर बघा तिसरी जी बँक आहे तिसरी बँक आहे पंजाब नॅशनल बँक. बँक ऑफ महाराष्ट्र चौथी बँक आहे. पाचवी बँक आहे HDFC आणि 6वी बँक आहे या ठिकाणी बघा IDBI बँक. आणि त्यानंतर 7वी बँक आहे बँक ऑफ बरोडा. या 7 बँकांमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. त्यानंतर इतर तुम्ही कोणत्या बँकेचं जर अकाउंट जोडलं असेल तरी सुद्धा काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला बँक अकाउंट वगैरे चेंज करण्याची गरज नाहीये. सर्व बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. सर्वात अगोदर पैसे हे पोस्ट खात्या ज्यांनी दिलेले आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, कारण की ते सरकारी आहे हे तुम्हाला माहित आहे. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र असेल वगैरे या बँकांमध्ये पैसे जमा केले जातील, SBI असेल, ठीक आहे. सर्व बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत. कोणालाही अकाउंट वगैरे चेंज करण्याची गरज नाहीये. तसेच काही महिलांना थेट आता 2100 प्लस 2100 रुपये मिळणार आहेत. तर त्या कोणत्या महिला आहेत की बाबा ज्यांना 2100 प्लस 2100 मिळतील, तर बघा ज्या महिलांचा आधार कार्ड बँक ओके आहे तसेच इतर योजनेचा त्या लाभ घेत नाहीत अशा महिलांना 2100 प्लस 2100 मिळणार.
इथून पुढे काही महिला योजनेतून बाद केल्या जाणार आहेत, म्हणजेच बाहेर काढल्या जाणार आहेत. काही महिलांना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही, कारण की तुम्हाला माहित आहे त्यांना, ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेतात अशा महिलांना इथून पुढे 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. आता तुम्हाला थेट 1500 नाही तर 2100 रुपये जमा करण्यात येणार आहेत. सर्वात मोठी गुड न्यूज म्हणा किंवा सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सर्व लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे. पैसे वसूल केले जाणार का, हा प्रश्न भरपूर महिलांनी विचारलेला होता. तर या ठिकाणी बघा त्याचं उत्तर आहे, अगोदर पैसे भेटले ते वसूल केले जाणार नाही, कारण हे सरकार पैसे देणारे आहे, घेणारे नाही. ओरिजिनल माहिती तुम्हाला हे देतोय, हे तुम्ही लक्षामध्ये ठेवा. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. त्यानंतर बघा 20 नोव्हेंबरला निवडणूक आहे, 23 नोव्हेंबरला निकाल आहे. त्यानंतर लगेच 24 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये म्हणजे ऑक्टोबरच्या 4थ्या आठवड्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे जमा केले जाणार आहेत. तसेच या ठिकाणी बघा महाविकास आघाडीने 2100 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. तसेच महाविकास आघाडीने या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना थेट 3000 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. त्यानंतर बघा तुम्हाला जर पैसे आलेत की नाही ते चेक करायचं असेल तर हे खालील तुम्हाला मी नंबर या ठिकाणी दिलेले आहेत. तर या नंबरवरती तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे आणि तुम्हाला समजून जाईल की तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत की नाही. तर या ठिकाणी तुम्हाला मी सर्व नंबर दाखवतोय. अशाच अपडेट्ससाठी आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.